परवा विवेक ओबरायनं एका पॉडकास्टमध्ये इंटरव्ह्यू देताना एक दोन गोष्टी सांगितल्या, भरपूर गोष्टी सांगितल्या. त्यातल्या दोन गोष्टी मला आवडल्या. म्हणजे माझ्या इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला थोड्याशा रील टाईपमध्ये आल्या आणि मला त्या आवडल्या. मी तुम्हाला ते सांगतो की त्याने एक गोष्ट सांगितली की एक मुलगी आणि दुकानदार, एक मुलगी एका दुकानदाराकडे जाते आणि किरकोळ खरेदी करते. ते दुकानदार थोडासा ओळखीचा असतं आणि दुकानदार त्या मुलगीला म्हणतो, घे मुली तुला म्हणजे काय पाहिजे ते ह्यातलं घे. म्हणजे असं प्रेमानं आपण जसं देतो तसं. मग ती मुलगी म्हणाली, तू मी नको घ्यायला, तुम्हीच द्या. मग ते दुकानदार म्हणता, घे तुला काय पाहिजे ते घे. ते दुकान आणि मुलगी म्हणायची, नको तुम्हीच द्या तुम्हीच द्या. असं म्हणजे त्यांचं 3-4 वेळा झालं. मग शेवटी त्या दुकानदारानं तिला ज्या चॉकलेटची भरण्या सगळ्या होत्या त्यातल्या सगळी चॉकलेट तिच्या ह्याला तिला म्हणलं, ते तुझी ती पिशवी काढ आणि त्यात मोठं मोठं भरून टाकल्या. मग थोड्या वेळानं एक साईडला तिचं म्हणजे कोणतं रिलेटिव्ह असेल तिने त्या मुलगीला विचारलं, तुला एवढं ते म्हणत होते तू घे घे घे, तू काय घेतलं नाहीस आणि तू त्यांनाच का द्या म्हणली. तर ती मुलगी म्हणली, मी जर घ्यायला गेली असती तर माझा हात छोटा आहे आणि त्या छोट्यात मला एखादंच घेता आलं असतं, बाकीचं घ्यायला अनकम्फर्ट वाटलं असतं. आणि ज्यावेळी त्यांनी दिलं त्यांनी त्यांचा हात पण मोठा आहे आणि त्यांनी सगळ्यातली मला चॉकलेट त्यांच्या मोठीनं जास्त भरून 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 दिली. म्हणजे मी घेताना कमीच मिळालं असतं आणि त्यांनी दिलं म्हणून भरपूर मिळालं. म्हणजे ही संकल्पना त्यांनी आपला देव, गॉड आणि भक्त यांच्यामधली मांडलेली आहे की दुकानदार हा देव आहे आणि आपण ग्राहक म्हणजे ती मुलगी ही छोटं भक्त आहे. ज्यावेळी आपण मागतो त्यावेळी किरकोळ मागणार आहे, पण देव ज्यावेळी देईल त्यावेळी त्याच्या हातानं जेवढं, त्याचा हात 100% मोठा असणार आहे आणि त्याला माहिती आहे आपल्याला काय पाहिजे किती पाहिजे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तो आपल्याला जास्त देणार आहे. आपण मागण्यापेक्षा, म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ तुम्ही देवाकडे 1 करोड मागताय पण देवाची इच्छा तुम्हाला 10 करोड द्यायचे असू शकते अशी. ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी एक भारी गोष्ट आहे की जगात 2 प्रकारच्याच व्यक्ती असतात त्या, एक मदत मागणारा आणि एक मदत देणारा. म्हणजे बाकी कुठलं गरीब श्रीमंत ह्या सगळ्या त्यात उप कॅटेगरी आल्या, पण मेन कॅटेगरी 2 आहेत की एक मदत मागणारा आणि मदत देणारा. मदत ज्याला पाहिजे, त्याला गरज आहे, तो गरजेचा आहे. आणि मदत देणारा ह्यात असं असू शकत नाही की श्रीमंत गरीबाला मदत करतोय, असं काही सुद्धा नाही. आता त्यांनी उदाहरण दिलं की तुम्ही 12 करोडच्या गाडी म्हणून चालला, तुमचा ॲक्सिडेंट झालाय, त्यावेळी तुम्हाला मदत पाहिजे, तुम्ही मदत मागायला त्यावेळी तुम्हाला कुठं तर स्प्लेंडरवरनं MAT जाणारा व्यक्ती तुम्हाला मदत करतोय, हॉस्पिटलमध्ये पोहोचवतोय. म्हणजे ह्याचा पैशाशी काही संबंध नाही. आणि मदत करणाऱ्या माणसाला देवाच्या रूपात पाहिलं जातं की तो त्या ठिकाणी त्याला तो उभा केलंय किंवा त्या ठिकाणी तो उपलब्ध झाला, याचा अर्थ देवानं त्याला पाठवलंय की देवाची इच्छा आहे की याच्या हातून ह्याला मदत व्हावी. म्हणजे जे लोक मदत करते ते त्यांच्यावर देवाची कृपा असते आणि ते देवाच्या कृपेनं आज्ञेनं ते त्याला मदत करत असतात. म्हणजे इथं मदत करण्याला देवाच्या तुलनेत नेऊन ठेवलेलं आहे, महान बनवलेलं आहे. हे भारी संकल्प. त्या 2 गोष्टी मस्त वाटल्या म्हणून तुमच्याशी शेअर केलं.